उत्तर नव्हतं. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. याच दरम्यान संघाचे मालक अमन दत्ता नाखवा यांच्या मार्फतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर या संघासाठी गोलंदाजासाठी. पुढचा चेंडू मयूर वाघमारे. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, सीधा गल्ला, डंडा उखाड़ दिया है. फलंदाज बाद. कॅश प्राइज इथे आलेला आहे. आता मात्र धावांचा पाऊस पडणार की विकेटचा पाऊस पडणार की पैशांचा पाऊस पडणार हे तुम्हाला लगेचच कळेल. परंतु असं जर प्रोत्साहित केलं तर खेळाडूंचा सुद्धा उत्साह द्विगुणित होतो आणि त्याचबरोबर ऐकणाऱ्या प्रेक्षकांचा सुद्धा मन उत्साही होते. नवीन फलंदाज बघतोय महेंद्र अंधेरे, जो मानगाव विभागातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे, ज्याने आपल्या खेळाची चुणूक मागच्या सामन्यात सुद्धा दाखवली होती. सलामीसाठी रायगडचा ऋषभ पंत म्हणजेच ओमकार हरपाल गेला होता, परंतु त्याला निस्त नाभूत करून टाकलं. थोडंसं नाराज केलं त्यांनी प्रेक्षकांना, परंतु चांगला चेंडू पडला होता. त्या चेंडूवर तो त्रिफळाचीत बाद झाला होता. आपण नॉन स्ट्रायकर एंडला बघतो सुशांत मोकल, गोट्या नावाने परिचित आहे. रायगड भूषण पुरस्कार प्राप्त एकमेव असा रायगड जिल्ह्यातील खेळाडू आहे त्यांनी. आणि आत्ताच झालेलं मनसे चषक पेणच्या मैदानावर झालं होतं, त्यामध्ये 16 चेंडूंमध्ये तब्बल 50 लगावली होती आणि त्याबद्दल त्याला तब्बल कॅश प्राईज 16,000चं सुद्धा वर कॅश प्राईज प्राप्त झालं होतं. सुशांत मोकल एक शांत आणि संयमी खेळाडू, मागच्या मॅचमध्ये सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी केली. यावेळेला नॉन स्ट्राईक एंडवर बघतो, हे दोघेही आपल्या रायगडचे उत्कृष्ट खेळाडूंमधील नामवंत असे खेळाडू आहेत बघतोय. परंतु मयूर वाघमारे त्याला का बाईक भेटली, कारने सन्मानित केलं गेलं. मॅन ऑफ द सिरीज रायगड डिस्ट्रिक्टच्या आता टुर्नामेंट झाली रायगड प्रीमियर लीग, त्याचं मॅन ऑफ द सिरीज का प्राप्त झालं हे का उगाच प्राप्त झालं नाही, याचं दर्शन सुद्धा तो घडवतोय. बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रात चांगली अफलातून कामगिरी. क्या बात है, लाजवाब. सेकंड इन अ रो, सेम षटकार. फलंदाजाला बाद केले, त्रिफळाचीत फलंदाज बाद. स्टंप उखाड दे होता. अतिशय चांगली गोलंदाजी मयूर वाघमारेची. फलंदाजांकडे या चेंडूंवर उत्तरच नाही. अनप्लेबल डिलिव्हरीज 2 चेंडूंवर बघायला मिळाली. आणि अमन दत्ता नाखवा याही चेंडूवर त्यांनी त्या अप्रतिम चेंडूंबद्दल या दोन्ही विकेटसाठी 1000 प्रत्येकी असे एकूण 2000 रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे ते गोलंदाज मयूर वाघमारे यांनी. आणि विकास मयूर वाघमारे रायगड प्रीमियर लीग 2024 मध्ये अर्थात आत्ताच 2024 अर्थात लास्ट रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज का ठरला याचं उत्तम उदाहरण इथे पेश करतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केलाय विकास. आणि या विकेटसाठी सुद्धा सन्माननीय अमन दत्ता नाखवा यांच्यातर्फे 1000 रुपयांचं कॅश प्राइज. राजन नाखवा, जनार्दन नाखवा आणि दत्ता नाखवा हे क्रिकेटचे निस्सीम भक्त आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि आत्ताच जो सन्मान झाला बॉस फायटर, त्याने बॉसची कामगिरी करून दाखवली. आत्ताच त्याच्या नावावर एक भली मोठी PNP चषक त्याने नावार करून घेतलं होतं. असा आशिष नाखवा, पंकज नाखवा यांचा संघ बॉस फायटर. आणि साखर संघासाठी यंदाचं वर्ष खरोखर चांगलं आहे. यंदाचा हंगाम सुद्धा चांगला आहे. कित्येक पारितोषिकं त्याने पटकावली आहेत. चांगला चेंडू यावेळेला हॅट्रिक होऊन दिलेली नाही आहे. सन्मानपूर्वक खेळून काढला बचावात्मक पद्धतीने चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सूरज पाटील पर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 1 ने अकाउंट ओपन केलं जाते. चांगली गोलंदाजी मयूर वाघमारेची. मागच्या मॅचमध्ये सुद्धा मयूर वाघमारेच्या पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगावले होते. तदनंतर त्यांच्या मयूर वाघमारे आणि त्याच्या बाकीच्या साथीदारांनी सुद्धा एकही चौकार षटकार खाल्ला नव्हता किंवा दिला नव्हता प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या 1, 2 गडी बाद. अखूट टप्प्याचा चेंडू पूल करतोय, पूल सक्सेसफुल सुद्धा होत आहे. अप्रतिम असा षटकार.
पूर्वी कोण मारायचा अशा पद्धतीच्या अंगावर घेऊन षटकार, परंतु यूट्यूब नाही आहे त्यामुळे त्याचा उदाहरण देऊन काय फायदा नाही, त्याचं नाव सुद्धा सांगत नाही. त्याचं कारण आहे काय माहितीये का, स्वतःच्या तोंडाने स्वतःचं नाव विकासदादा घेणार नाही. विकास साखरकर तुम्हीच मारायचे त्याचे फटके. आणि खरोखर असे अंगावर घेऊन फटके, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचे फटके, स्क्वेअर लेग डीप मिड विकेट साईडकी फेडण्या म्हणजे खरोखर वेगळ्या पद्धतीचं हे होतं. पण त्याच वेळेला यूट्यूब नव्हतं, परंतु या बघा यूट्यूब आहे, परंतु तेवढीच डोक्यामध्ये सहनशक्ती सुद्धा आहे, संयम आहे. चेंडूचा टप्पा बघितला, ऑफस्टमच्या बाहेर आहे, सरळ टोळावून लावलं, डीप बॅकवर्ड कव्हरच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार, चौकार. चौकार. आणि या षटकार किती झाले, चौकारांपेक्षा टिप्पल 51 षटकार सुद्धा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेत. आणि ही जाणकारी कोण देतोय, आमचा एक मॅन्युअली कॉम्प्युटर आहे दरणे गुरुजी. कॉम्प्युटरची गरज नाही आहे. मला वाटते अख्ख्या महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट समालोचकांसोबत बसणारे आपले गुणलेखांमध्ये त्यांचं नक्कीच वर्णी लागेल असे आमचे दरणे गुरुजी आमच्या समवेत या ठिकाणी आम्हाला अपडेट देण्यासाठी बसलेले आहेत. तुम्ही मागील 5 वर्षांचा त्यांना विचारा, या स्पर्धेमध्ये कोणी किती धावा काढल्यात, सगळं अपडेट तुम्हाला त्यांच्याकडे तंतोतंत मिळणार आहे. अतिशय चांगली कामगिरी सुशांतने यावेळेला केलेली आहे. अप्रतिम दर्जाचा हा खेळाडू, संयमी सहनशील असा खेळाडू आहे, शांत डोक्याने खेळणारा. 11 धावांपर्यंत संघाला पोहोचवलंय. वैयक्तिक एक षटकार चौकारानेशी 10 धावांवर नॉन स्ट्राईकला परत गेलेला आहे. 1 डाऊनसाठी आपण बघतोय पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. प्रसन्न पाटीलची तोफ आहे, वेगवान गोलंदाज, पनवेल तालुक्यामधील एक जबरदस्त असा गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो. कित्येक स्पर्धा होता, त्यामध्ये प्रामुख्याने आयकॉन असतो अशा पद्धतीचा हा गोलंदाज आपण बघतोय. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा त्याने सामनावीराचा पुरस्कार त्याने प्राप्त केला होता. चांगला चेंडू, थोडासा मागे टप्पा टाकला होता फलंदाजाने, पायांचा फुटवर्कचा वापर केलेला नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, सूर्या म्हसकरला अंदाज आलेला नाहीये. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजित मोहिते आपण बघितलं होतं 2 वर्षापूर्वी शौर्य 11 गुंजिस या संघातून सुद्धा त्याने काम या ठिकाणी आले होते, परंतु अनफॉर्च्युनेटली त्यांना बाहेर पडावं लागलं होतं स्पर्धेतून. पुन्हा एकदा थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा मागे गुडलेन स्पॉटवर ना, गुडलेन शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने सरळ डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. चैतन्य पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळते. ऋतिक पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. धावसंख्या झालेली 12 धावा, 12 रन्स. एका बाजूला आपण बघतोय सर्व आयकॉन्स खेळाडू आपण बघतोय एका टीममध्ये. प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर संघामध्ये एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. रायगड, ठाणे आणि इतरच तर असे संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंचा भरणा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय त्या ठिकाणी पेण आणि पनवेल विभागातील आणि त्याचप्रमाणे माणगाव विभागातील खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. आखोट टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने टोळवला जातोय, पण त्या ठिकाणी घोषित परिसर आहे. चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्येत 1ची वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली ती 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. दुसरं षटक प्रसन्ना फलंदाजाच्या रेंजमध्ये टप्पे टाकत नाही आहे. ह्या वेळेला पंच मात्र इशारा करतात 1 बाउन्सचा इशारा केलेला आहे. 1 बाउन्सचा टेनिसमध्ये आपण बघतो एकच बाउन्सला माफी आहे. दुसरा बाउन्स जर झाला तर पंचांकडून नो बॉलचा इशारा येतो. सुशांत मोकल आणि त्याचा साथीदार सूर्या मस्कर तो सुद्धा एक दिग्गज खेळाडू आहे. आज मात्र त्याला आपल्या कर्तृत्वाला थोडासा न्याय द्यावा लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे. अतिशय चांगली कंजूसभरी गोलंदाजीला प्रसन्न या ठिकाणी आपले पाचारण करतोय, दाखवतोय गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी आहे. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत फक्त 4 चेंडूंवर.
सुशांतला आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे, कारण संघाची धावसंख्या या समोरच्या संघासोबत कमीत कमी 50 to 60% प्लस पाहिजे धावा. 50 ते 60च्या दरम्यान धावसंख्या जाणंच गरजेचं आहे. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. पंचांचा इशारा येतो आमच्या गुणलेखकापर्यंत. वाईट बॉल कितवा तर तब्बल 26वा वाईट बॉल या स्पर्धेमधील. या पहिल्या दिवसामधील धावसंख्येत 1ची वाढ. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 14 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. सूर्या मस्कर आणि सुशांत मोकल यांची पार्टनरशिप रंगणं गरजेचं आहे. दुसऱ्या विकेटसाठी, तिसऱ्या विकेटसाठी त्यांची पार्टनरशिप किती धावांपर्यंत संघाला पोहोचवेल ते हे बघणं गरजेचं आहे. चांगला चेंडू. पुन्हा एकदा थोडासा बॉडी लँग्वेजच्या अँगलमध्ये चेंडू टाकला होता. पायांवर आदळतोय. पंचांचा इशारा आलेला आहे आमच्या गुणलेखकासाठी. इट्स अ लेग बाईज. एक धाव मिळते. धावसंख्येत स्ट्राईक रोटेट केला जातोय. स्ट्राईक रोटेट होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला मोठे स्ट्रोक्स येत नसतील त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. एक एक धावा घेऊन धावसंख्येचा आलेख वाढवावा लागणार आहे, कारण डॉट डिलिव्हरीत जातील, धावसंख्या तिथेच थांबेल. त्याच्यामुळे सिंगल एखादा 6 धावसंख्या जबरदस्त वाढू शकतोय. अमन नाखवा संघाचे मालक आहेत. अमन दत्ता नाखवा यांनी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं सुद्धा पारितोषिक आपल्या गोलंदाजांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी गेलेलं आहे. चांगला चेंडू. चेंडूला पायातून फ्लिक करतोय. चेंडू येतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. वन बाउंड क्षेत्ररक्षकाला चाकून जातोय चेंडू. सीमारेषा पार. चौकार. चेंडू खराब नव्हता. चेंडू चांगला होता, परंतु चांगल्या पद्धतीने त्या चेंडूला फ्लिक केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्या थोडासा बाजूने चेंडू वन बाउंड सीमारेषा पार पडला. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. शेवटच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर धावसंख्या थोडीशी आपण बघतोय वाढलेली आहे. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय? अंगद पाटील येतोय की आणखी मुंडे येत आहेत? संदेश मुंडे. बघूया कोणाच्या हातात चेंडू सोपवला जातो कर्णधाराच्या हातातून. मैदानात खचाखच आपण बघतो. या ठिकाणी समोरच्या बाजूला बघितलं तर तळपतं ऊन आहे. माझं विनंती आहे त्या क्षेत्र प्रेक्षकांना की त्या ठिकाणी उद्या तुम्ही याल तेव्हा टोपी घेऊन या एक, जेणेकरून ते सूर्याचं प्रखर किरण तुमच्या डोळ्यावर पडणार नाही, कारण तिथे सुद्धा उद्या जागा नसणार आहे. संदेश मुंडे याच्या हातात चेंडू सोपवलेला आहे. आपल्या संघामध्ये तब्बल 3 सोहेल शेख याने 3 लेफ्ट हँडेड गोलंदाजांचा या ठिकाणी भरणा केलेला आहे. त्यांना माहिती आहे लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड गोलंदाज हे नेहमी उपयुक्त ठरत असतात राईट हँडेडच्या अपोजिट खेळताना. सुशांत कशा पद्धतीने त्यांचा सामोरं जातोय बघायचं आपण. चांगला चेंडू, परंतु त्याचा टप्पा आहे तो ऑप्टमच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा आलेला आहे परत एकदा वाईट बॉलचा. या इनिंग्समधला हा दुसरा वाईट बॉल. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 20. जरी मोठे स्ट्रोक्स आलेले नसले जास्त, तरी धावसंख्या 10च्या सरासरीने पुढे सरकलेली आहे. अतिशय चांगली धावसंख्या आहे, खराब धावसंख्या नाही आहे. 20 धावा धावफलकामध्ये आहे, धावफलकावर लागलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर केला. लोअर फुलटॉस होता. धावचीची शक्यता आहे. डायरेक्ट हिट असता तर मात्र सुशांतला आपलं पॅड सोडावे लागले असते, परंतु तसं काही होत नाहीये. यासिन सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या क्षेत्ररक्षकाने कंचे नाही खेले होंगे शायद. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या झाली 21 धावा, 21 रन. 21 धावा धावफलकावर आहेत. तर 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. आज पहिल्या मॅचपासून आपण बघितलं षटकार चौकारांची आतिषबाजी. चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडू स्क्वेअर डायव्ह करतोय, स्क्वेअर कट करतोय. 1 धाव मिळाली आणि 1च धाव. स्वीपरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केला, फेकला गोलंदाजाकडे. स्ट्राईक मात्र रोटेट झालेली आहे. धावसंख्या 23 पर्यंत पोहोचलेली आहे. 22 ऑन द स्कोअरबोर्ड. 22 धावा धावफलकावर आहेत. 2.2 ओव्हर्स, 22 for 2. ओव्हर पिच डिलेवर होती, परंतु खोलत टाकण्याचा प्रयत्न होता. ओव्हर पिच पद्धतीने करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. व्यवस्थितरित्या मिडल ऑफ द बॅट झाल्याने बॅटच्या खालच्या अंगाला लागला. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रापर्यंत गेला. 1 धाव मिळाली आहे. सिंगल्सने धावसंख्येचा धावफलक मात्र हलता आहे.
स्कोर बुकमध्ये एक एक धावांची ॲडिशन केली जातोय आणि शेवटच्या चेंडूवर कदाचित एका दुसरा षटकार चौकार लगावले तर धावसंख्या आहे ती 10च्या सरासरीने सरकू शकते, हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. आणि याच वेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडूने थोडीशी दिशा बदलली, बॅटची वरची कडा घेतली, उर्वरित काम यष्टीरक्षकाने केलं, झेल पकडला, त्याला सुद्धा 500 रुपये, गोलंदाजाला सुद्धा 500 रुपये. अशा प्रकारे प्रोत्साहन वाढवलं जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक विकेटला 500 रुपयांचा आहे, ते सुद्धा संदेश मुंडे यांनी पटकावलेलं आहे. अमन दत्ता नाखवा, प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर थळ संघाचे ओनर. प्रोत्साहन अतिशय चांगल्या पद्धतीने, त्यामुळे खेळाडूंचा कस सुद्धा लागतो. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा या ठिकाणी खेळ सुद्धा बघायला मिळते प्रेक्षकांना. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी गोलंदाजांकडून होताना दिसते. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण अगोदर म्हणत होतो दरणे सर की 2.2 षटकांचा खेळ झालाय, 22 धावा लागलेल्या आहेत आणि 2च विकेट गेल्या आहेत, म्हणजे 2-2-2-2-2 अशा प्रकारचं चित्र होतं. परंतु आता 3 झालेले आहेत विकेट्स. 2.3 22 for 3. नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा प्रसाद पाटील. आता मात्र दोन्ही फलंदाज हे एकाच गावाला एकाच संघाला बिलॉंग करणारे आहेत, कळवा संघातील हे दोन्ही खेळाडू. दादा मला वाटतं साधारण 20 वर्षांपेक्षा अधिक काळ तू टेनिस क्रिकेट खेळलेला आहेस, तितकंच समालोचन सुद्धा केलंस. तुझ्या आठवणीतली सुद्धा इथे मॅच असेल. महाशिवरात्री चषकामध्ये थळने तर खूप साऱ्या फायनल मारल्यात. तुझ्या आयुष्यातील अर्थात अविस्मरणीय फायनल कुठली होती थळमधली, थळने जिंकलेली? थळने जिंकलेली आम्ही लागोपाठ 2 वेळा फायनल मारली होती आणि स्वतःच्या संघातील आपल्या इथे खेळाडू घेऊन, आणि हॅट्रिक होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला आम्ही पॅकर घेऊन खेळलो होतो आणि ती मॅच आम्ही 2nd नंबर आला होता. म्हणजे हॅट्रिक आमची झाली नव्हती थळेश्वर थळ संघाची. अतिशय म्हणजे थोडक्यात वेस्ट इंडिज प्रमाणे झालं. वेस्ट इंडिजने सुद्धा 2 वेळा विश्वचषक जिंकलं आणि 3ऱ्या वेळे रनरअप राहिले होते. नक्कीच. आणि या सगळ्या आठवणी आज आपण इथे जोडण्याचा प्रयत्न करू. यावेळेला अफलातून फटका पाहायला मिळतोय, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद. मित्रांनो की महाशिवरात्री चषक आतापर्यंत साधारण या 35-36 वर्षाच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं असाल ना, तर जानू हले यांनीच या मैदानामध्ये म्हणजे श्री गणेश थेरोंडा हे संघाचं नाव होतं. आणि थेरोंडा संघाने तब्बल 3 वर्ष लागोपाठ 3 वर्ष आणि 3 वेळेला मी जर चुकत नसेल, करेक्ट करू शकता तुम्ही सुद्धा, तर त्यावेळेला त्या संघाचे कर्णधार डॉन होते. ओके, सो डॉन त्या संघाचे कर्णधार होते. दरवेळेला वेगवेगळी साईट असायची डॉनची, पण काही गोलंदाज ठरलेले असायचे. आमच्या मनोजचा सुद्धा संघ असायचा त्यावेळेला, मनोज 11 म्हणजे आमचे खेडेकर ब्रदर्समधील, तर त्यांचाही संघ असायचा. डॅडींचा नवगाव स्पोर्ट्स संघ सुद्धा असायचा. रिलायन्स नवगाव संघ सुद्धा एसएनजी असायचा, बरोबर आहे ना. सो पण कधीतरी थळेश्वर थळ विरुद्ध रिलायन्स वगैरे असं विडायचं आणि मग एकतर आयदर नवगाव जिंकायचं किंवा थळ जिंकायचं. आणि त्यातल्या त्यात मग थेरुंडा जर पुढे गेलेली असेल तर ती आपल्याला क्रॉस करून पुढे थेरुंडाने फायनल मारलेली असायची. आणि त्याचप्रमाणे सुमित ढकळेचा सुद्धा इथेच जन्म झाला आहे की काय, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर सांगायचं झालं. कारण सुमित ढेकळे एक मोठी टुर्नामेंट अर्थात नाईट टुर्नामेंट इथे खेळत होता आणि त्याने जवळजवळ एकाच मॅचमध्ये 11 षटकार ठोकले होते आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट सुद्धा ठरला होता. यावेळेला अतिशय चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडल ऑफ द बॉट होत नाहीये. चेंडू त्या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातो, 1 धाव मिळते. परंतु अजूनही सांगायचं म्हणजे हा संघ आपण जो बघतोय फिल्डिंग करणारा, तो सुद्धा प्रदीप स्पोर्ट्स पुरस्कृत थळेश्वर थळ संघाचा आहे. संदीप नाही, आणि ते असलं पाहिजे ना, का माहितीये का, कारण बघ कसं आहे की जेव्हा आपण
परंपरागत एखादं क्रिकेट खेळत असतो ना, आणि त्यावेळेला त्या क्रिकेटला जो एक वारसा लाभलेला असतो, त्याच्यामध्ये जर अर्थातच थळेश्वर थळ हे जे नाव आहे ते काही आजचं नाव नाहीये. गेल्या कित्येक वर्षामध्ये थळेश्वर थळने खूप सारे क्रिकेटर प्रोड्यूस केले, ते खूप सारे क्रिकेटर या मैदानाला दिले, आणि म्हणूनच आपल्याला थळेश्वर थळ यांच्याबद्दल एक प्रचंड अभिमान सुद्धा आहे. आणि त्याच वेळेला ती रायव्हलरी जी राहिली ना, थळ नवगाव थळ थेरोंडा याच्यामध्ये, ती बघायला आपल्याला सुद्धा आवडते. याच दरम्यान दहावीर क्रिकेट स्पर्धा रोहाचा विश्वचषक म्हणतो मानाचा, त्याचे मुख्य आयोजक सन्मान्य तुषारजी शिंदे इथे उपस्थित झालेत. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि याच दरम्यान आपण पाहतो एका बाजूला मात्र आता नवगाव संघाची घसरगुंडी उडालेली पाहायला मिळते. अमन दत्ता नाखवा यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक आहे, आणि कॅचला सुद्धा 500 रुपये आहेत. सो त्याच्यामुळे आता कॅच ज्याने पकडला त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपये, आणि विकेट घेतली त्याच्यासाठी सुद्धा अमन दत्ता नाखवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि गोलंदाज प्रसन्न होता, आणि झेल पकडणारा होता तो उस्मान पटेल. अतिशय चांगला मागच्या मॅच मधील उत्कृष्ट झेल त्याचे आपण बघितले होते. आता सुद्धा आपण बघतो नवीन फलंदाजीसाठी येतोय, थोडीशी कमजोर नयन भगत बाद झाला. नयन भगत कडून आपण खूप वेळा बघतो गोलंदाजी फलंदाजी अतिशय ॲग्रेसिव्हपणे फलंदाजी करत असतो. गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली आहे त्याची. मेहज काही टुर्नामेंट्समध्ये आपण त्याला आयकॉनच्या स्वरूपात बघत असतो खेळताना. आज ओमसाई नवगाव संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मात्र आज त्याला थोडंसं अपयश आलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे आपण बघतो धावफलकावर 24. थोडंसं धावसंख्येला काहीसा लगाम लावलेला आहे, आणि विकेट्स मात्र पडत आहेत. आता हे जे फलंदाज आहेत सुशांतला मात्र आता थोडीशी कामगिरी वंचवावी लागेल, कारण ओमसाई नवगाव संघाकडे गोलंदाजांचा चांगला भरणा आहे, परंतु त्यासाठी त्यांना कमीत कमी 50 धावसंख्येपर्यंत धावफलक वाढवावं लागेल. 24 धावफलकर आहेत. नवीन बॅट्समन ऑलराऊंडर, एक पनवेल विभागामधील ऑलराऊंडर कुणाल नाईक फलंदाजीसाठी येतोय. कुणाल नाईक सुद्धा कॉर्पेटच्या सहाय्याने खेळतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. एका धावेसाठी सिंगल्सने धावसंख्या वाढते, परंतु प्रेक्षकांची अपेक्षा आहे की सिंगल चालू असताना एका दुसरा षटकामध्ये मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. तो मात्र मागच्या षटकापासून आपल्याला दिसलेला नाही आहे. त्याच्यामुळे जी सरासरी आहे, जो रन रेट आहे तो थोडासा थांबलेला आहे. धावसंख्या आहे 25 धावा. आता मात्र थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील. अजून एक षटक शिल्लक आहे त्याच्यासाठी. अंदाज येत नाहीये सुशांतला. चेंडूचा टप्पा बघतोय परंतु फुटवर्क होत नाहीये. फुटवर्क जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, चेंडूचा आपला पायाचा जो थोडा एक पाय पुढे घेतला पाहिजे, आणि दुसरा जो उजवा पाय तो थोडासा मागे फिरवून बॉडी बॅलन्स चांगला बनवून चेंडूच्या बरोबर दिशेमध्ये येऊन तो चेंडू डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळला पाहिजे. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली, परंतु प्रसन्न सुद्धा मोठ्या मॅचेसचाच खेळाडू आहे तो. परंतु हे खेळाडू जे आहेत दोन्ही सर्व ते एकमेकांसोबत आपण नेहमी बघत असतो खेळत असताना. हा वेळेला अतिशय वेगात टाकण्याच्या प्रयत्नामधून दिशा हरवतोय. चेंडू जातोय लेग स्टंपच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा तो वाईड प्लस 22 अशा 2 धावा अतिरिक्त धावसंख्येने धावफलक वाढतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 27 धावा, 27 रन्स. माझ्या समवेत आमचे मार्गदर्शक दोन्ही यासिनजी आणि आमचे सबरांचे ताईत, गाळ्यातील ताईत जेव्हा म्हणतात आमच्या समालोकाच्या आमचा मेन बॉस संदीपजी जगे आमच्यासोबत आहेत, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा शिकत अजून भले मोठे वयाने मोठे असो पण अजूनही आम्ही त्यांच्याकडून शिकतोय. काही गोष्टी असतात त्या. यावेळेला सुद्धा चांगला मारण्याचा प्रयत्न केला जातो. सिंगल मारलेली आहे. थोडंसं मिसफिल्ड होतोय. मिसफिल्डचा फायदा होतो का? हो, नक्कीच होतोय. सिंगल कन्व्हर्टेड इन डबल. अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत, आणि या 2 धावांबरोबर धावसंख्या होते 29 रन्स ऑन द स्कोर बुक. 29 रन्स. 29 धावा धावफलकावर आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू ठरतोय का बघायचा आहे. 5 चेंडू झालेले आहेत 3ऱ्या षटकाच्या नंतरचे. 3.5 डिलिव्हरीज कंप्लीटेड. अतिशय चांगली गोलंदाजी. एकही मोठा स्ट्रोक्स या षटकात दिलेला नाही आहे. पुन्हा एकदा थोडासा वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा हरवून बसतोय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. कौतुक करावं लागेल ते यष्टीरक्षकाचं, कारण सिंगल्सच्या बरोबर अवांतर धावा सुद्धा वाचवल्या जातात 22च्या रूपामध्ये. अमन दत्ता नाखवा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे या ठिकाणी. आतापर्यंत तब्बल 5 विकेट गेलेले आहेत आणि 3 कॅचेस सुद्धा पकडल्या गेलेल्या आहेत.
आणि आतापर्यंत 5,000 रुपयांची कॅश प्राईज आमच्याकडे जमा सुद्धा झालेली आहे, जी त्यांच्याच खेळाडूंमध्ये विभागली जाईल. या वेळेला मात्र चेंडू ओव्हर पिच होता, परंतु शेवटच्या क्षणाला अतिशय चांगल्या पद्धतीने टेलतोय आणि भिरकावून देतो चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे ती 36. संदीप इथे 36 धावा झाल्यात. येस, एक खेळाडू आतमध्ये आपल्याला घ्यावा लागेल कारण इथे टाइम लिमिट दिलेला आहे. संदीप, तू सुद्धा बरेच वर्ष इथे सामने पाहिलेले आहेस, कॉमेंट्री केलेली आहेस, परंतु नवगावमध्ये एकापेक्षा एक खेळाडू पाहिले आपण, त्याचप्रमाणे थळ गावामध्ये सुद्धा एकापेक्षा एक खेळाडू पाहिले. मग इथे अंबरनाथ नवगावकर यांची आठवणी मला होते, त्याचप्रमाणे सुनील कोळी यांची आठवण इथे होते, त्याचप्रमाणे मग अजित नफे असतील, उदय कटोर असतील किंवा प्रसाद कटोर असतील, यांनी सुद्धा एक काळ गाजवलाय. मग बाळा लाकडे असतील किंवा बाळा वाटकरे असतील, कारण तो चेंडू नेहमी आपल्याला आठवत असेल वेलबोल बाळा, हा एक अंबरनाथ नवगावकर यांच्या मुखातून नेहमीच हा शब्द येत असे आणि आपण पाठीमागे मॅच पाहत असतो. त्याच वेळेस मग मला इथे शंकर बाळाची आठवण होते, त्याचप्रमाणे संतोषची आठवण होते आणि आत्ताच माझ्या समोरून गेला तो कैलास दांडेकर, पंढरीनाथ ढेपे, याला कसं विसरता येईल. आणि अशाच प्रकारचे काही खेळाडू नक्कीच आपण त्यांची इथे आठवण करणार आहोत. याच वेळेस एक आपण पाहतोय फटका आलाय, परंतु एकच धाव मिळणार आहे. संदीप, तुझ्या काही आठवणी? या षटकानंतर आपण त्या आठवणी घेऊ, कारण माझ्याकडे सध्या खूप साऱ्या आठवणी आहेत, परंतु मला त्या धावा चेस करतानाच्या ज्या आठवणी आहेत ना, त्या जास्त इंटरेस्टिंग आहेत. त्याच्यामुळं जेव्हा सेकंड इनिंग सुरू होईल त्या धावा चेस करतानाच्या आठवणी आपण जोडू. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा झाल्यात. इथे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी सूचना आहे की आता साधारण 5 वाजलेत, तर पालखी निघाली असेल तर मुख्य रस्त्याने न जाता या आतल्या रस्त्याने अर्थातच आपण गाड्या काढायच्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक होते आणि फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. आणखीन एखादा नवगाव संघाला नावावर जमा झालेला आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजाला सुद्धा 500 रुपये. संदीप, याच वेळेला तू रायव्हलरी थळ नवगावचे करत होते फार वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, साधारणतः 20-25 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला थळ नवगाव अंतिम सामने असायचे, थळच्या संघामध्ये असायचे, थळीश्वर संघाच्या वर्सोवाची साईड असायची त्यावेळेला, आणि नवगाव संघ घेऊन यायचा दांडा स्पोर्ट्स खारदांडा, ती सुद्धा भरभक्कम साईड असायची. आणि ती जी रायव्हलरी बघायची त्यामध्ये अतिशय टफ फाईट मॅचेस व्हायच्या, अतिशय चुरशीचे सामने त्यावेळेला व्हायचे. त्यावेळेला यासिन सर असायचे, फाटक सर असायचे, नाना दगाडे असायचे. आणि जर इथे खेळाडूंची आठवणींना उजाळा द्यायचा म्हटलं ना, तर मला एक खेळाडू आठवतोय, तो म्हणजे किसन काचे. याला सुद्धा विसरता येणार नाही, कारण अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा त्याने सुद्धा पेश केलाय. अनेक इथे त्याने मेडन ओव्हर टाकल्या आणि त्याचप्रमाणे 4 भरत, यांना कसं विसरता येईल. मग तो भरत लोहार असेल, भरत मेहर असेल, भरत चुव्वा असेल, अर्थ भरत वाघेला आणि भरत पतला म्हणजे भरत राठोड, हे 4ही जे खेळाडू होते त्यांनी हे मैदान आणि ही स्पर्धा गाजवले. त्याचप्रमाणे चंद्रा, याला कसं विसरता येईल, एक मास्टर माइंड खेळाडू चंद्रा, यांची सुद्धा इथे आठवण होते. बरोबर आहे. आणि आज चालू या सामन्याकडे या ठिकाणी 37 धावफलकार आहेत. आता शेवटचे काही चेंडू आहेत आणि या शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. चांगला चेंडू पॅडवर आदळतोय, जोरकस अपील सुद्धा केला जातोय, पंचांकडून मात्र इशारा येतोय की बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र त्या ठिकाणी घोषित परिसरात गेलेला आहे. सिंगल्स रन्स या ठिकाणी काउंट केली जाते. धावसंख्येत 1 ची वाढ. गोलंदाजीसाठी कोण आलंय तर अंगद पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं अंगद पाटीलच्या हातामध्ये 3रं षटक हाताळण्यासाठी दिलं होतं. यावेळेला शेवटचं षटक त्याच्याकडे दिलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 38 धावा, 38 धावा, 38 रन्स.
मागच्या षटकामध्ये जो शेवटचा चेंडू होता त्यावर सुशांतने षटकार मारून एक नवसंजीवनी आपल्या संघाला दिली होती, परंतु या षटकात सुद्धा 1 ते 2 मोठे स्ट्रोक्स येणं अतिशय गरजेचं आहे. अप्रतिम असे षटकार येणं गरजेचं आहे. बघूया काय होते. अंगद पाटीलचा पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली होती. एकच धाव मिळते. नवीन आलेला फलंदाज सिद्धेश शिंदे सिंगल्स धावा काढून संघाची धावसंख्या वाढतोय. ज्या वेळेला मोठे स्ट्रोक्स आपल्या बॅटमधून येत नसतील त्यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट करून जो समोरचा फलंदाज आहे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, हे सुद्धा त्यांना माहिती आहे. परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन घोषित परिसरात जातोय म्हणजे त्याच वेळेला त्यांचे हे प्रयत्न सुद्धा हाणून पाडले जातात. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. त्यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र आहे त्या ठिकाणी, किंवा डीप वाईडिश लॉंग ऑफचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी. 1 धाव मात्र मिळते फक्त. धावसंख्या झालेली आहे ती आता शेवटचा चेंडू येईपर्यंत 40 धावा. शेवटचा चेंडू सुशांतला खूप कमी चेंडू खेळायचा भेटलेले आहेत. 22 धावांवर तो खेळतोय, परंतु खूप चेंडू त्याच्या वाट्याला आलेले आहेत. शेवटचा चेंडू काय करामत करतोय, काय षटकार मारून धावसंख्या 40च्या वर नेईल का, काय होते बघूया. शेवटच्या चेंडूवर काय घडते. आखूड टप्प्याचा चेंडू होता, अंदाज आलेला नाहीये. पुन्हा एकदा पायांची मुवमेंट्स न होताच मारण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत कारण चेंडू जातोय सरील घोषित परिसरामध्ये. 1 धाव मिळते. बघता बघता पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खात्मा होतोय आणि धावसंख्या झालेली ती 41 धावा. 5 षटके पूर्ण 41 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बघूया ओम साई नवगाव संघ ह्या धावा 42 धावा कशा पद्धतीने डिफेंड करतोय, किंवा प्रदीप स्पोर्ट्स पुरस्कृत थळेश्वर थळचा संघ हे 42 धावांचं आव्हान कसं काय पार पडतोय हे जाणून घेण्यासाठी मी आमच्या सोबत जे जुळलेले आहेत यासिनजी मर्चंट, संदीपजी जगे यांच्या समवेत आपण ऐकणार आहोत पुढचा इनिंगचा आखो दे का हाल. धन्यवाद साखरकर सर. या ठिकाणी खास रोहा या ठिकाणून आलेले सन्मान्य तुषार शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आणि या ठिकाणी तमाम क्रिकेट शौकीन मान्यवर या सगळ्यांना एक सुवर्ण संधी, एक आपलं नशीब आजमावण्याची संधी आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे, ते म्हणजे लकी ड्रॉ. अर्थात तो लकी ड्रॉ उद्या काढला जाणार आहे. मात्र या लकी ड्रॉचं तिकीट नाम मात्र फक्त 10 रुपये आहे मित्र. आणि तब्बल 40 पारितोषिक या ठिकाणी ह्या लकी ड्रॉच्या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहेत. आपलं नशीब आपल्याला 10 रुपयामध्ये आजमायचं आहे. अनेक जणांनी ही तिकीटं खरेदी केलेली आहेत आपलं नशीब आजमावण्यासाठी. अजूनही कोणी शिल्लक असेल त्यांच्याकरता एक नामी संधी आहे. त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक बसलेले आहेत आणि बक्षिसं काय असणार आहेत याचं सुद्धा त्या ठिकाणी फोटोच्या स्वरूपात लावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काही दानशूर व्यक्तिमत्वाने आम्हाला देणगी दिली, ज्याच्यामध्ये सन्मान्य बरकत दळवी 200 रुपये, कुमार आद्य राहुल वाघे 500 रुपये, जतीन नरेंद्र भुंडे 500 रुपये, राकेश चव्हाण 10,000 रुपये, पद्मेश शंतनू जैतू 501, रवींद्र ठाकूर 500, किरण बाळकृष्ण पाटील 1000, गजानन सांगा रोगे 2000, गणेश बानकर रायवाडी 10,000 रुपये, तसेच स्वयं जगदीश खेडेकर 501, अनंता म्हात्रे 205, बद्रीनाथ मोहिते 200, सौ विमल अमृत कोळी सदस्य ग्रामपंचायत 500 रुपये, तनय अमृत कोळी 500 रुपये. चुकून कोणाचं नाव घेताना इकडे तिकडे झालं असेल तर चुकबुल द्यावी घ्यावी. या सर्व दानशूरांना मी धन्यवाद देतोय. आणि खास करून जे आपल्याला या ठिकाणी गार पाणी म्हणजे जारच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे ते दानशूर व्यक्तिमत्व भुंडे परिवार. आणि खास करून या ठिकाणी कैलासवासी सुमित रेवंत भुंडे स्मरणार्थ भुंडे परिवाराकडून ते देण्यात आलेले. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या परिवारासाठी ज्यांनी आज आणि उद्या लागणारं जारच्या माध्यमातून पाण्याची सोय केलेली आहे. धन्यवाद यासिन सर. येस. आणि इथे सन्माननीय अमन दत्ता नाखवा यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाला सुवर्ण संधी असेल, ते म्हणजे प्रत्येक षटकाराला 500 रुपये, प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आणि त्याचप्रमाणे षटकारांच्या हॅट्रिकसाठी आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक इथे देऊन सन्मानित करण्यात येईल. आपण दोन्ही संघांना देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जिंकण्यासाठी आवश्यक ज्या धावा आहेत 42, 5 षटकांचा हा सामना असेल.
एकापेक्षा एक मोठे खेळाडू आपण पाहतोय या मैदानावरती नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात आणि माझ्या समवेत जोडलेले आहे सन्माननीय संदीप जगे, त्याचप्रमाणे सौरभ बुरे आणि विकास साखरकर यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक दरणे गुरुजी यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार आणि त्याचप्रमाणे प्रो लिंक या यूट्यूब वाहिनीचे सर्व टेक्निशियन्स यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। सन्माननीय संदीप कीर, सन्माननीय ऋतुज कीर, त्याचप्रमाणे साई पाटील, सुजल किणी, नंदकिशोर, ओमकार पोईलकर, हर्ष टोपले आणि त्याचप्रमाणे अनुप पाटील यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। कारण मित्रांनो, स्पर्धा म्हटली की मैदानाच्या बाहेर सुद्धा अनेक टेक्निशियन्स इथे कार्यरत असतात आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा सुद्धा एक मोलाचा वाटा असतो। सो त्यांचे आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य। सामना आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरू होतोय। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि सर्व मान्यवरांचं त्याचप्रमाणे सर्व क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। रोहा इथून सन्माननीय तुषारजी शिंदे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार इथे आलेला आहे, मी त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद यासिन सर। आपण सामन्याकडे वळणार आहोत, मात्र धर्मेंद्र शिमगा दगडे यांच्याकडून 200 रुपये आणि जितेंद्र अनंत नवगावकर वर्सोली यांच्याकडून 1000 रुपये या दानशूर व्यक्तिमत्वांना सुद्धा सलाम, धन्यवाद। ऑल टू कमेंट्री बॉक्स। यस, चलिए दोस्तों, हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस ताड़भाट के शानदार मैदान पर। आप देख रहे हैं यूट्यूब प्रो लिंक चैनल पर ये महाशिवरात्रि चषक 2025 बहुत ही कड़ा मुकाबला होगा। ओम साई नवगांव और प्रदीप स्पोर्ट्स साखर, इन दोनों टीमों के बीच ऐसा लग रहा था, मगर ओम साई नवगांव के बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया है। मगर क्या यहाँ पे उनके गेंदबाज ये 42 रन डिफेंड करेंगे, ये बहुत बड़ा सवाल है। अपेक्षा जरूर है, उम्मीद की किरण जरूर है, क्योंकि एक से बढ़कर एक सिलेक्टेड जिनका इंतखाब यहाँ पे किया है उनके कोच ने, वो बहुत ही बढ़िया गेंदबाज भी है। बाएं हाथ से राउंड विकेट, जी हाँ, हवा में थी थोड़ी देर के लिए, यहाँ पे रनआउट का खतरा मंडराता हुआ ओ बाल बच गए। एक ही गेंद पर एक ही बल्लेबाज, 2 मर्तबा यहाँ पे जीवन दान मिला। पहले तो कैच लपकने का मौका था, उसके बाद रनआउट करने का भी मौका था। उस्मान पटेल थे स्ट्राइकिंग एंड पर। जैसे वैसे 1 रन मुकम्मल करते हुए उस्मान ने अपना अकाउंट ओपन किया है और अपने साथी बल्लेबाज केतन म्हात्रे को खेलने का मौका दिया है। पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में, पूरे दुनिया में मैं कहूंगा, और इतने सारे खिताब, यानी तकरीबन 35 या 36 मोटरसाइकिल अपने नाम करने वाला ये खिलाड़ी है। ऊपर से 5 या 6 4 व्हीलर भी उन्होंने मैन ऑफ द सीरीज के खिताब से जीते हैं। वो केतन आपके सामने स्लोवर 1 गेंद जरूर थी, उसे परख लिया था फ्रंट फुट पर, बहुत ही खूबसूरती के साथ अपना दाहिना पैर आगे डाल के हुए चीत परिचित अंदाज के साथ उस गेंद को ड्राइव में तब्दील किया था। और ड्राइव में हालांकि गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में जब फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका था। 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 42 रन जीतने के लिए 5 ओवर का यह मुकाबला। अभी जो क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं यूट्यूब के जरिए से, उसी के साथ साथ प्रत्यक्ष रूप से इस मैच को देखने के लिए इस मैदान पर शिरकत कर चुके हैं, उनकी जानकारी के लिए बताता चलूं, प्रदीप स्पोर्ट्स साखर टीम जब भी होती है तो पूरा गांव यहां पे आता है मैच देखने के लिए, उसी के साथ अपने चहीते खिलाड़ियों को सपोर्ट करने के लिए। और बारिश होती है रनों के साथ साथ पैसों की भी। इस बीच फिर से एक बार प्रसाद, जी हाँ, इसमें दबा हवा में उछाल कर खेला है, 30 गज के दायरे को तोड़ा है, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर आता हुआ उस्मान पटेल के बल्ले से पहला चौका। इनकी तरफ से इस चौके के लिए 500 रुपए का इनाम। उस्मान पटेल के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। इस चौके के सहायता से उस्मान पहुंचे 5 पर, टीम का स्कोर 6 रन। जी हां, उड़ाया है फिर से एक बार, गेंद हवा में खड़ी हो चुकी है, 3 खिलाड़ी उससे लपकने के लिए, मगर उनके हाथों से फिर से एक बार यहां पे कैच ड्रॉप। दूसरी मर्तबा जीवन दान मिला है उस्मान पटेल को। आज उस्मान की तकदीर को मानना पड़ेगा। आज
ऊपर वाले का साथ उस्मान के पक्ष में 2 मरतबा जीवन दान मिला है और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन भी मुकम्मल कर लिए हैं। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। उस्मान पहुंचे 7 पर। केतन मात्रे ने अपना अकाउंट ओपन किया है 1 रन बनाकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर। गेंदबाज प्रसाद पाटिल, 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। जीतने के लिए 42 रनों की जरूरत। चारों तरफ हम देख सकते हैं मात्र प्रेक्षक और प्रेक्षक चिलचिलाती हुई धूप में भी यहाँ पे मैच का आनंद लेते हुए। सही मायनों में क्रिकेट के दीवाने क्या होते हैं ये यहाँ पे देख के पता चलता है। इतनी तेज धूप और उसके बावजूद भी बिल्कुल मैच छोड़ने को तैयार नहीं है, क्योंकि वो जानते हैं ये मैच कभी भी पलट सकता है, क्योंकि ये पिच और ये मैदान बहुत ही लंबा इतिहास रहा है इस मैदान का। अच्छी गेंद इस मरतबा, ओह ऐसा लग रहा था अच्छी गेंद है, मगर अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने अपने पैरों को खोला और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या में इजाफा, 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। संदीप जगह मेरे पास मौजूद है यहाँ पे, और संदीप सही मायनों में आपकी भी बहुत शार्प मेमोरी है, मैं जानता हूँ। आप क्या कहोगे इस मैदान के इतिहास के बारे में? या दरम्यान मोठा फटका पाहायला मिळतोय। चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार तो फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर। दणदणीत षटकार। पारितोषिक उस्मान पटेल याच्यासाठी आलंय, ते अर्थातच अमन नाखवा यांच्याकडून, अक्षीचे अमन नाखवा यांच्याकडून। तर उस्मानने याच अलिबाग तालुक्यामध्ये आपल्याला माहिती असेल हाशिवऱ्याच्या मैदानामध्ये एक स्पर्धा खेळले होते, ज्या ठिकाणी साधारण क्वार्टर फायनलचा सामना होता। उस्मानच्या अपोजिट टीमने जवळजवळ 70 पेक्षा अधिक धावा बनवल्या होत्या, पण तरी सुद्धा उस्मान त्या मॅच मध्ये केवळ 5 खेळाडू घेऊन खेळला होता आणि 5 खेळाडू घेऊन खेळल्यानंतर सुद्धा त्याने प्रतिस्पर्धी संघाला हरवलं होतं। असा उस्मान पटेल आज मैदानामध्ये खेळतोय। त्याच्यामुळे उस्मानचा फॅन, उस्मानचा फॉलोअर हा वर्ग निराळा आहे। आणि जेव्हा यासिन जी आपण पाहतोय ना, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 15 धावा धावफलकावरती लागल्यात, तेव्हा आपल्याला या स्पर्धांमध्ये मेडन ओव्हर टाकणारे किंवा महाशिवरात्री चषक मध्ये मेडन ओव्हर टाकणारे गोलंदाज आठवावे लागतील। कारण हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना, की या स्पर्धांमध्ये आपण बॅट्समनचे रेकॉर्ड खूप सारे सांगतोय, पण तेवढंच गोलंदाजाच्या रूपाने सुद्धा सांगावं लागेल। याच मैदानामध्ये प्रकाश पाटीलला आपल्याला विसरून चालणार नाही, त्याने रिलायन्स नवगावसाठी कित्येक वर्ष मेडन ओव्हर टाकलेले आहेत। याच मैदानामध्ये आपल्याला भानुदास कोळीला आठवावं लागेल, ज्याने 4 चेंडूमध्ये 4 विकेट काढलेले आहेत। याच मैदान म्हणजे बोरेश्वर नवगावसाठी त्याने ती गोलंदाजी केली होती। याच मध्ये रतन खत्रीला आपल्याला आठवावा लागेल उरणच्या, ज्यांनी या मैदानामध्ये मेडन ओव्हर टाकलेले आहेत। याच मैदानामध्ये आपल्याला वाशा आणि लल्लाला आठवावा लागेल, जे नवगाव स्पोर्ट मधून सुरुवातीच्या काळामध्ये खेळायचे आणि त्यांनी सुद्धा मेडन ओव्हर टाकलेले आहेत। सो याही काही गोष्टी आहेत। मला वाटतं शंकर बाडा यांनी सुद्धा मेडन ओव्हर टाकलेली आहे याच मैदानामध्ये। सो अशा काही गोष्टी नक्की आहेत ज्या आपल्याला आठवाव्या लागतील। जानू हले यांनी सुद्धा मेडन ओव्हर टाकलेली मी पाहिलेली आहे। सो त्यावेळेला ते चांगली गोलंदाजी करायचे, ऑफ ब्रेक गोलंदाजी करायचे, ओके, दोन्ही कट करायचे। सो राम हलेला आठवावा लागेल, त्याने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी या मैदानामध्ये केलेली आहे। अशा अनेक गोलंदाजांचा किताब आहे, पण त्याच वेळेला आता जिंकण्यासाठी जेव्हा धावांचं अंतर मित्रांनो कमी आहे ना, तेव्हा थोडंसं गोलंदाजांना विचार करावा लागेल की आपल्याला जिंकणं किती महत्त्वाचं आहे। याच मैदानामध्ये बोरेश्वर नवगाव संघाने महाशिवरात्री चषक नसेल पण नाईट क्रिकेट स्पर्धेचं जेव्हा पहिल्यांदा आयोजन नवयुवक बोरेश्वर मंडळ यांनी केलं होतं, त्यावेळेला बोरेश्वर नवगाव संघाने पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं होतं। सो त्या मैदानामध्ये असणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण जोडल्या जातो ना, तो अनुभव आपल्या जवळ येतो, तेव्हा आपले रेकॉर्ड सुद्धा आपल्याला आठवण करून देतात की इतिहास आपल्यासाठी आनंददायक होता। यस संदीप, आपने बहुत सारे यहाँ पे गेंदबाजों का नाम लिया है। इसी बीच 1 रन मिलेगा, मगर उसी के साथ साथ गणिनाथ कटोरे का भी नाम यहाँ पे मैं लेना चाहूंगा। उसी के साथ साथ संदीप बटारे ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। पुरुषोत्तम भगत ने भी बहुत ही शानदार गेंदबाजी इस मैदान पर की है, और इसी के साथ आकेश कदम ने भी अपना परचम लहराया है, एक से बढ़कर एक। जी हाँ, सुहास गुणे को हम नहीं भूल सकते। उसी के साथ साथ अरुण विचारी को कौन भूलेगा, कमाल का उनका परफॉर्मेंस रहा था। इस बीच देखिए बैक टू द बॉलर खेला, मगर रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। इस गेंदबाज को मानना पड़ेगा, कौस्तुभ मात्रे उनका नाम है, मगर लगातार 2 गेंदें इस तरह से डाली है कि बल्लेबाजों के पास उसका कोई जवाब नहीं था। पहली 2 गेंदों में मात्र 1 ही रन उन्होंने खर्च किया है 16 रन स्कोर कार्ड पर जीतने के लिए। अब यहां से 30 रनों की 26 रनों की जरूरत, 22 गेंदें और 26 रन।
ओहो, ये खराब गेंद हो सकती है। जी हाँ, अंपायर जी ने अपना हाथ आड़ा कर दिया है बीमर के रूप ने। यहाँ पे नो बॉल भी मिलेगा, अगली गेंद भी फ्री हिट रहेगी और एक गेंद करनी होगी। 42.6 नंबर का जो लॉ है आईसीसी क्रिकेट के नियमों के अंतर्गत, इसके हिसाब से वहां पे नो बॉल करार दिया है। ये बहुत बड़ा खामियाजा भुगतना पड़ेगा। एक नो बॉल क्या कर सकता है? ये 5-5 ओवर का मैच हो या T20 मुकाबला हो या 50-50 मुकाबला हो, आपको एक गेंद बहुत महंगी साबित हो सकती है इसी बीच। जी हाँ, इसमें दबा ये देखिए फ्री हिट, और उस फ्री हिट का पूरा फायदा नहीं उठाते तो क्या करते? केतन मात्रे के बल्ले से आता हुआ यह खूबसूरत सिक्सर। खेळतोय त्यावेळेला अलिबागच्या मैदानात विशेषतः त्याचं एक वेगळं नातं राहिले। आज केतनच्या बॅट मधून निघालेला हा आणखीन एक सुंदर, नंतर आणखीन उससे भी सुपर से भी ऊपर वाला सिक्स देखने को मिला। सबसे अलग, ऍब्सोल्युटली ट्रू। लागोपाठ 3 षटकार लगावले गेले तर 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे अमन नाकवा यांच्याकडून। केतन मात्रेच्या बॅट मधून फटका निघतोय, तो लॉंग ऑफ सी मारेशाच्या बाहेर जाणार आणि नाकवा सोबत असणार सर्वाधिक बाईक त्याच्या नावावरती का आहेत? अमन नाकवा यांच्याकडून असणार 2000 रुपयांचं पारितोषिक त्याने यावेळेला पटकावलंय आणि मैदानामध्ये 42 धावांचं लक्ष्य असताना तो सामना लवकर फिनिश कसा करायचा? मग केतन मात्रेकडे तुम्ही एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून कधी पाहता? जेव्हा तो मॅच फिनिश करण्याची ही ताकद अफलातूनपणे दाखवतो। याही वेळेला लॉंग ऑनला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह म्हणतो त्याला त्या पद्धतीने, आणि त्याच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नसताना या 4 धावा मिळतात केतन मात्रेला। 42 ची आवश्यकता आहे, म्हणजे 40 धावा झालेल्या आहेत। 2 धावा जिंकण्यासाठी पार करायच्या आहेत। यासिनजी, नेहमी आपण म्हणतो की मोठ्या नावानं मोठी कामगिरी मैदानामध्ये दर दिवशी होतेच असं नाही। काही वेळेला दबाव असतो, काही वेळेला ते आपल्याला रिफ्लेक्सेस मॅच करावे लागतात, काही वेळेला इंटेन्सिटी मॅच करावी लागते, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ती मैदानामध्ये येणारा सिरियसली पण क्रिकेटला सिरियसली घेणं, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। एक खेळाडू केतन मात्रे असतील, उस्मान पटेल असतील, एका रात्रीत मोठे झालेले नाहीयेत मित्रांनो। प्रसन्न असेल, एका रात्रीत मोठा झालेला नाहीये, याच्यासाठी भरपूर सारी मेहनत करावी लागलेली आहे। आज त्या मेहनतीच्या जोरावरती ते उंच शिखरावरती आहेत, तरी सुद्धा पाय जमिनीला राहून कसं खेळायचं तुम्ही उस्मान कडून शिकू शकता, तुम्ही केतन कडून सुद्धा शिकू शकता, कारण अनेक सारे रेकॉर्ड्स या खेळाडूंच्या नावावरती नक्की असतील। पण आजही तुम्ही बघा, मला वाटतं साधारण केतन उद्याच्या संघामध्ये येणार होतं खेळायला, पण उद्या कदाचित त्याची रतनबुवा स्पर्धेसाठी मॅच आहे, पण अशा वेळेला सुद्धा अक्षी साखरची टीम या मैदानामध्ये आहे, त्यांच्या गावावरती असणारं त्याचं प्रेम मोठं आहे। अशा वेळेला त्यांनी सांगितलं नाही ठीक आहे, हरकत नाही, मी आज येतो खेळायला, कारण ही कमिटमेंट सुद्धा महत्त्वाची आहे। अनेक सारे क्रिकेटपटू आज मोठे झालेले आहेत, पण अशा वेळेला आपल्या मूळ ऑर्गनायझरला आणि त्याच वेळेला त्याला प्रोत्साहन पाठिंबा देणाऱ्या सपोर्टरला जेव्हा विसरतात ना, तेव्हा क्रिकेट त्यांच्यापासून दूर जातं। उस्मानच्या बाबत हे आणि केतनच्या बाबत तुम्ही बोलू शकत नाही, ते तो सिद्ध करून दाखवतोय। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत केतन मात्रेसाठी। नवगावकरांना हा खेळ आवडला असतील तर टाळ्या नक्की वाजतील मित्रांनो। चला, जर विनंती आहे प्रेक्षकांना, कृपया मेन रस्त्याने कोणी गाडी घेऊन जाऊ नका, कारण 5 वाजून झालेले आहेत। बोरेश्वराची पालखी मुख्य रस्त्याच्या इथून निघालेली आहे। तुम्ही थर्ड RCF जी पिचिंग आहे त्या मार्गाचा अवलंब करू शकता, किंवा तुम्ही किहीम मार्गे म्हणजेच नवगावच्या कोस्टल रोडने तुम्ही किहीम मार्गे रेवस किंवा झिराट त्या बाजूला जाणाऱ्या प्रेक्षकांनी त्या